आतापर्यंत आपण बघत होतो, लोगों के पीछे कुत्ते भोगते हैं, मैंने अपने पीछे इंसान को भोगते देखा है। भोगते रहो और मैं देखते रहता हूं। आणि म्हणून गेल्या 3.5 वर्षापासून आपण पाहतोय की या एकनाथ शिंदेला सकाळी उठताना, बसताना, रात्री झोपताना शिवाय शाप दिल्याशिवाय त्यांचा दिवस पूर्ण होत नाही। पण मी त्यांना सांगितलं, तुम्ही शिवाय शाप द्या, आरोप करा, पण हा एकनाथ शिंदे तुम्हाला आरोपातून नाही, कामातून उत्तर देईल, कामातून उत्तर देईल। आतापर्यंत आपण बघत होतो, लोगों के पीछे कुत्ते भोगते हैं, मैंने अपने पीछे इंसान को भोगते देखा है। भोगते रहो और मैं देखते रहता हूं। अरे किती बोलणार, किती? अरे एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा, एका शेतकऱ्याचा पोरगा मुख्यमंत्री झाला, याचा तुम्हाला हजम नाही झाला, हे तुम्हाला पटलं नाही, हे तुम्हाला पचनी पडलं नाही। तुम्हाला सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला धनधान्यात मुख्यमंत्री पाहिजे। अरे 2.5 वर्षात या वेदना जाणणारा मुख्यमंत्री झाला आणि म्हणून लाडक्या बहीण योजनेचा जन्म झाला। मी माझ्या आईची पत्नीची काटकसर पाहिली आहे, कसा महिना काढायचा, कसा महिना चालवायचे हे मी पाहिले डोळ्यांनी, गरिबी मी पाहिली आहे। आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा विचार केला, काही ना काहीतरी मी माझ्या लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या भावांसाठी केल्याशिवाय राहणार नाही। त्यातूनच लाडक्या बहीण योजनेचा जन्म झालेला आहे। आणि म्हणून या ठिकाणी ज्यांनी हे पाहिलं नाही त्यांना काय करणार 1500 रुपयाचे केलं। आज किती सक्सेस स्टोरी आहे, किती लाडक्या बहिणींनी एकत्र येऊन व्यवसाय केलाय, छोटा व्यवसाय मोठा केलाय, नवीन व्यवसाय सुरू केले, आणि ह्याचा अभिमान आहे। आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, जाहीर सभेत तर मी बोलतोच, परंतु या लाडक्या बहिणींना फक्त 1500 वर आम्ही थांबवणार नाही। या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे। या लाडक्या बहिणींना लखपती झालेला आम्हाला बघायचं आहे।